हाय मित्रांनो, तुमचं आमच्या शेळीपालनामध्ये स्वागत आहे। आज आपण शेळीपालनात बघणार आहोत की चाऱ्याचं व्यवस्थापन, चारा कोणकोणत्या प्रकारचा असला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे। तर आमच्या शेळीपालनामध्ये 4 प्रकारचा चारा आहे। तो म्हणजे तुती, हे बघू शकता तुम्ही तुती। दुसरी आहे मेथी घास, ह्याच्यामध्ये साईडला मेथी घास सुद्धा आहे। आणि तिसरा आहे शेवरी, ज्याला आपण सुबाबूल सुद्धा म्हणत असतो। हा चारा शेळ्यांसाठी अतिशय पोषक आहार असतो। आमच्या शेळीपालनात सकाळी यांना 7 ते 8 दरम्यान खुराक दिला जातो। आणि लगेच आम्ही आता सुद्धा मक्का सुद्धा इथे लावलेला आहे, बघू शकता। मक्याची लागवड सुद्धा केलेली आहे त्याच चाऱ्याला एक पूरक चारा म्हणून। आणि दुसरा एक चारा आहे तो म्हणजे आपला, ज्याला आमच्या इकडे विदर्भात बीर असे म्हणतात, बीर। हा सुद्धा शेळी अतिशय आवडीने खाते। तर शेळीसाठी तुती जे आहे, जे गाभण शेळ्या असतात त्यांना तुती अतिशय पोषक आहार असते किंवा पोषक असते। या तुतीमध्ये तिला ऊर्जा सुद्धा भेटते आणि छान एक चारा सुद्धा भेटतो आणि खूप आवडीने खाते। मेथी घास सुद्धा गाभण शेळ्यांना सुद्धा छान प्रकारे आवडत असतो आणि ते सुद्धा त्यांना अतिशय पोषक असतो। त्याचबरोबर मेथी घासाने ज्या शेळ्या विल्या आहेत त्या शेळ्यांना दुधासाठी अतिशय चांगला असा चारा जर म्हणला असेल तर ते आहे मेथी घास। मग ते शेळी असो, गाय असो किंवा म्हैस असो, आपल्याला जर दूध वाढीसाठी जर काही जर खाद्य द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी घास। त्याचबरोबर आपल्याकडे गजरा गवत सुद्धा आहे, असे बरेचसे आहेत। बघा, हे लाल कलर रेड कलरचं आहे, हे सुद्धा आहे। त्यामध्ये अजून आम्ही एक दुसरा चारा लावला, तो म्हणजे चवळी, त्याला आपण चवळी म्हणतो। तर अशा प्रकारचं आमचं शेळीपालनाचं चारा व्यवस्थापन आहे। सकाळी त्यांना आम्ही खुराक देतो आणि दिवसातून 3 वेळा हा चारा अलग अलग प्रकारचा देतो। आणि आमच्या साईडला नाल्याच्या काठाने अनेक प्रकारचा झाडपाला सुद्धा आहे, ते सुद्धा आम्ही त्यांना दिवसातून 1-2 वेळा देत असतो। मित्रांनो, अनेक शेळी पालक असे म्हणतात की शेळीपालन हा व्यवसाय पुरणारा नाही आहे। परंतु मित्रांनो, खरं सांगतो मी, शेळीपालन एवढा दुसरा कोणताही व्यवसाय पूरक असा शेतीला जोडधंदा नाही आहे। या व्यवसायामध्ये जेवढं उत्पन्न भेटते किंवा नफा भेटतो तेवढा कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये नफा भेटू शकत नाही। कारण मेहनत खूप जास्त अशी काही लागत नाही, फक्त नियोजन हे चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे चारा व्यवस्थापन। आम्ही 5 शेळ्यापासून सुरुवात केली होती, आता आमच्याकडे बऱ्याचशा शेळ्या आहेत। व्यवस्थापन चांगलं असलं की शेळीपालन 100% सक्सेसफुल आहे। आता बघू, आपण आपल्या शेडकडे जाऊया, आपल्या शेळ्या बघू। बघा, तुती किती आवडीने खात आहेत। साठी त्यांना पाण्याचा हौद सुद्धा आहे। शेळीपालनाच्या मुख्य 3 पद्धती आहेत, त्याच्यामध्ये बंदिस्त पद्धत आहे, मिश्र पद्धत आहे आणि मोकाट पद्धत आहे। तर त्याच्यामधली आम्ही बंदिस्त पद्धत स्वीकारलेली आहे। या पद्धतीमध्ये थोडासा खर्च लागतो, परंतु ही पद्धत सगळ्यात बेस्ट आहे, कारण या पद्धतीमध्ये रोगराई ही खूप कमी प्रमाणात येते। आणि जी मोकाट पद्धत म्हणतो आपण की शेळ्या रानावनात चरायला नेणे, त्या पद्धतीमध्ये थोडं रोगराईचे प्रमाण जास्त असते, कारण शेळ्या बाहेर फिरतात, त्यामुळे रोगराई ही जास्त प्रमाणात
येऊ शकते. पण बंदिस्त पद्धतीमध्ये रोगराई ही कमी प्रमाणात येते आणि शेळीचं किंवा त्या पिल्लांचं किंवा त्या करडांचं वजन हे वाढत असते. आणि जी मोकाट पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये शेळी ही बाहेर जात असल्या कारणाने तिचं वजनामध्ये सुद्धा घट होते आणि ती किती जरी खाल्लं तरी तिला तेवढं काही तिला शरीराला मानत नाही.